अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदावर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विराजमान होणार आहेत. आज सायंकाळी मुंबईत 5 वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे हालचालींना वेग आला आहे. अशातच आज सकाळी देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत कल्पना नसल्याचे विधान केले. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. साहेब, तुम्ही जसं म्हणलात की या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाऊन नव्या पिढीला काम करावं लागेल, पण आता जाऊन अजून 48 तास 72 तास सुद्धा उलटले नसले तरी सुद्धा त्यांच्या पदाबाबत किंवा त्यांच्या सगळ्या एकंदरीत धोरणाबाबत चर्चा होऊ लागल्या आहेत. मुंबईत बैठका होत आहेत. याकडे तुम्ही कसं बघताय की या सगळ्या गोष्टीला घाई होतीये का? किमान काही अवधी त्या गोष्टीला जाणं अपेक्षित आहे? ही चर्चा इतकं झाली की चर्चा मी वाचतोय मुंबईचं सुरेश कपूर पटेल, शिव तटकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्याने काय करावं हे त्यांनी ठरवलेले दिसतंय. त्याच्या आम्ही तुम्ही भाष्य करणार नाही. साहेब, ह्या गोष्टीवरती चर्चा झाली होती, कारण पवार राजकीय एकत्र येण्याची दादांची देखील इच्छा होती. अगदी अनेक जणांनी भावना देखील व्यक्त केलेली आहे की काही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आसपास दोन्ही पक्ष एकत्र येणार होते. काय अशी चर्चा झाली? असं आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुका असं सुरू आहे त्याची सगळी जबाबदारी अजित मी स्वतः कधी जाती नाही या निवडणुकीत. मला त्यांनी रीड केलं होतं काय करणार तिच्या कामाला लागले तर मध्येच हा अपघात झाला. आज खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीची विधिमंडळाची बैठक होत आहे. 2 वाजता घटनेची पद देखील सुनेत्रा पवार यांना मिळणार आहे. 5 वाजता उपमुख्यमंत्र्यांची पदाची शपथ देखील घेणार आहे. असं वाचण्यात आले हा त्यांचा अंतर्गत पक्षाचा निर्णय दिसतो. तो त्यांचा अधिकार आहे. साहेब, जसं तुम्ही म्हणालात की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या ज्या सगळ्या चर्चा होत्या त्या महापालिकेत आपण बघितलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या. काही ठिकाणी यश आलं, काही ठिकाणी अपयश आलं. पण आता पुढची भूमिका तुमच्यावर मोठी जबाबदारी असेल पुन्हा एकदा. तर या सगळ्या गोष्टीत कधी या संदर्भातलं थोडं त्याच्यामध्ये काही चालू होतं माझ्या कारणामध्ये होतं त्या सगळ्या चर्चेत मी होतो. पण अजित दादा, जयंत चौकासी, शशिकांत शिंदे असे आमचे काही याच्यात सतत होते आणि ते त्या सगळ्यांना एकत्रित करण्याच्या प्रक्रियेचा जवळ पोचले होते. शेवटचं विषय त्याने आम्हाला लोकांना केलं होतं. हा आघात झाला. साहेब, येत्या काळातल्या सगळं हे मोठी जबाबदारी पुन्हा एकदा सगळ्या तुमच्या पक्षातल्या लोकांवर असेलच. त्यामुळे आगामी पक्षाची वाटचाल आणि त्यासोबतच पुन्हा एकदा एकत्रीकरणावरचे मुद्दे या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघणार आहात? आणि तुम्ही जसं काल स्वतः नदीची पाहणी करायला गेला होता, तुम्हालाही ते आता जाणवतंय की कुठेतरी मोठं परत स्वतःहून थांबायला लागेल, स्वतःवर जायला लागेल. त्यामुळे सगळी पुढची वाटचाल आणि पुढची भूमिका या संदर्भात वेळ जरी लागला तरी कशी जाईल त्याबाबत आमची जी नवी पिढी आहे तिला प्रोत्साहित करणं आणि आधी जगाच्या गाड्याला एक प्रचंड धक्का बसला झालं तो भरून काढण्याच्या दृष्टीनं हे जे करता येईल ते करतो. साहेब, आज शपथविधी होत आहे. शपथविधीला पवार कुटुंबियांपैकी कोण कोण असणार? पुढच्या वर्षांपासून बाकी आम्हाला जायचं. साहेब, आपण उपस्थित राहणार अशी बातमी आहे. काय
आपण जाणार आहे. नाही काही माहितीच नाही. आणि आहे का हे माहिती. साहेब, खरं तर या संदर्भात कुठली चर्चा झाली तर अजितदादांच्या जाण्यामुळे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या झाल्या असं दिसतं. त्या संदर्भात कुठली चर्चा झाली का तुमची आणि इतर राष्ट्रवादीशी या संदर्भात शपथविधी होतोय किंवा कुटुंब मनाची कुठली? कुणाची नाही. नरेश दादा काल आलते. सुप्रियाताई बी त्या नवी सागर कोण हे मला माहिती. या घराचा नवी ओळखत आहे. काल आपण तातडीने नदीवर येऊन पाहणी केली. एवढं दुःख असताना सगळं हा जे बोलत तिथं त्या पाण्यामुळे फार लोकांना यातना